अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी स्वर्गवासी श्रीराम मंडळ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मंडळ कुटुंबियांची मालेगाव तालुक्यातील पाडळदे येथे त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वर्गवासी श्रीराम मंडळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी विनोद शेलार यांच्यासह मंडळ कुटुंबातील सदस्य व गावातील भाऊबंदकीतील नागरिक तसेच महिला व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दादांना भेटण्यासाठी आपले छोटे सदावी साहेब आले. वाटत नव्हतं दादावर अशी वेळ येईल. 12 जून रोजी त्याचं ऑपरेशन झालं लीलावतीला. आणि ऑपरेशनच्या आधीच शेफालीताई सगळ्यांनीच मदत केली. त्या दिवसापासून लीलावती हॉस्पिटल समोरच साहेबांचं मुंबई युनिव्हर्सिटी नेट युनिव्हर्सिटी समोरासमोरच आहे. साहेबांच्या खूप आम्हाला मदत झाली. त्याच्यासाठी मुंबईसारख्या शहरात रस्त्यावर डॉक्टरांनी सोपांना मला बोलून घेतलं. त्यांनी ओपन केल्यानंतर आम्हाला दोघांना बोलवलं. त्यांनी बायोसाठी तो पीस पाठवला. आल्यानंतर आम्हाला दोघांना बोलवलं. त्यांना नाराज चेहरा वाटला डॉक्टरांचा आम्हाला. भाऊ, मला वाटत होतं की बा पहिली स्टेज दुसरी स्टेज असेल, पण 4थी स्टेज निघाली. भाऊ, काही करू शकत नाही आपण. त्यांनी सांगून टाकलं आम्हाला जास्तीत जास्त 15 महिने आपला भाऊ आपल्यासोबत आहे. आम्ही दोघांनी आमच्या जवळच ठेवलं. आम्ही कुणालाही परिवाराला कुठेही आमच्या मोठ्या भाऊंना सुद्धा सांगितलं नाही. आमच्या दोघांजवळ शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टरांनी सांगितलेली ही गोष्ट आम्ही आमच्या जवळच ठेवली होती. जे जे उपाय केले, सगळं काही केलं. आयुर्वेदिक उपाय लागेल का, काही जे काही करता येईल सगळं केलं. आणि शेवटच्या क्षणापर्यंत सावध होता तो. साहेबांचा हृदयापासून कार्यकर्ता, हृदयापासून साहेबांचा इतका त्याला साहेबांबद्दल एवढा आदर आणि तिथं होता. मला सांगितलं की बापू, तुझ्या घरी साहेबांना एक दिवशी जेवायला आणू आपण. म्हटलं मग आपण इथंच राहतो, जवळच आम्ही नाशिकमध्येच. साहेबांच्या पद्धतीने अनेक प्रकारची सामाजिक कामं सुद्धा तिथं झाली. रात्र पहाट काही न बघता तो कधीही तो असं जात पात काही मला कुणासाठीही धावून जायचा, कुणासाठीही कार्य करायचा. तो कुणासाठी कधीच त्याने असं बघितलं नाही. आणि असा हा आमचा परिवाराचा रत्न भगवंताने आमच्यातून हिरावून नेलं. परमेश्वर त्याला शांती देवो. मी साहेबांचं आणि साहेबांच्या परिवाराचं शब्दच मी माझ्याकडे की आमच्यासारख्या छोट्या लोकांपर्यंत आपण आला भाऊला भेटण्यासाठी. जास्त नाही बोलू शकतो.
जे काम करतो त्याच्यामध्ये त्यांना लोकांचं काय अनेक लोकांचा विरोध घ्यावा लागतो. अनेक आमच्या मनाने तर आता आम्ही जेव्हा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो तर त्यांना सुद्धा लोकांचा विरोध सहन करावा लागलाच, दगड धरले खाणार तसं आम्हाला सुद्धा खावे लागतात. म्हणून आमच्या बरोबर राहणारी माणसं फार थोडी असतात, पण ती जीवाभावाची असतात. आणि म्हणूनच जे आहे हा सुद्धा आमचा एक जीवाभावाचा कार्यकर्ता. तर मोबाईलवर त्याचं ते काय नाव आहे परिस्पर्श, परिस्पर्श म्हटलं परिस्पर्श असं त्याचं ते हेड आहे. अजून आहे माझ्या त्याबरोबर परिसर मला त्याचा स्पर्श झाला जुळत बदल असतं म्हणायचं. असं ते असायचं ते. आणि अनेक त्यांनीच मला कार्यक्रम ठेवले सातपूर आणि इकडे तिकडे सगळीकडे. आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगण्याची आवश्यकता नसायची. काय करायचं जेव्हा मग कळलं सुरुवातीला आजार आहे तो अशा प्रकारचा आहे, मी समीर भाऊ पंकज भाऊ सगळे बसलो होतो काय करायला पाहिजे. आणि म्हणजे सगळं जेवढी काय मदत करता येईल आपल्याला तेवढी करायला पाहिजे. आणि असं काही नाही, बरेचसे लोक त्याच्यातून बाहेर येतात. कारण मेडिकल सायन्स जोडल आता पुढे गेलेला आहे त्यातून. आमचा जे मग जे सांगितल्याप्रमाणे अनिल सोनवणे जो माझा तो आता सरकारी अधिकारी आहे मला, आणि तो 2 वर्षापूर्वीच त्याला त्रास झाला आणि तो 9 महिन्यामध्ये तो एकदम 100% बरा. म्हटलं मग करा. आणि प्रयत्न केल्यानंतर मग मला वाटतं घरी पण त्यांना नाशिकला पण केलं होतं त्यांच्या. नंतर बोलायचे वगैरे नाही, मी बरा आहे, बरा आहे खणखणे. आणि मला खरंच वाटलं जे असं एवढं चांगलं बोलत आहे तर आधी बरा असेल. मध्ये मध्ये मग मला कोणी सांगायचं काही काही याची हे करायचं ते करायचं. म्हटलं ठीक आहे, जे काय असेल ते करा. तो आपला माणूस आहे, आपला कार्यकर्ता आहे, आपला बांधवांपैकी एक बांधव आहे आपला. आमच्या सगळी मदत केली, नाही असं नाही. परंतु आजार असा आहे की आता तुम्ही जे सांगितलं ते फार 4थ्या स्टेपला त्याच्यानंतर तिथून परत येणं फार कठीण. पहिली स्टेप असेल तर आपण तो जर आपण त्याच्यावर उपाय केले तर 90% लोक तरी त्याच्यातून बरे होतात. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. कारण अनेक लोकांना माझ्याकडे येतात, मी त्यांना टाटामध्ये वगैरे घेऊन जातो आम्ही. आणि त्यामुळे मला तो अनुभव होता. आपण कितीही काही केलं तरी काय गेलेली माणसाला करते लोक आठवले राहणार. आणि आम्ही कितीही सांगितलं नातेवाईकांना मुलांना आईला आयुष्यभर हे आता आठवत नाही. त्यांना काहीही मुलांना नाही. काही पण घरात माझे सगळे वडील गेले तर सगळे 38 वर्षाचे वय असेल. सतीश गडावरच सगळे आठवण महिन्यात गेलं तर ते 50-55 वर्ष 20 कारण मी तरी कधीतरी कोणाने पुढे पण जाणार असतो. कायम साधू संतांचं नशीब व्यवहारिकांचे पण नशीब कारण काही काय असतो समाज आमच्याबरोबर
आता मला म्हणायचं आणि किती सांगितलं तरी ते जे आहे ते खूप वेगळ्या कोणत्या विषयाला तरच समाज मार्गीय महत्त्वाच्या उदाहरण सांगतात ते सुरू असताना मोठा मुलगा गेला त्यांनी जेव्हा सांगितलं कीर्तनामध्ये माझ्या आठवणी काय सांगतो पण वडील वगैरे सगळं माझी त्यावेळी मला आठवत ते तेव्हा गेले तेव्हापासून मी आपला सुद्धा शिकवणी काय शिकवणी सांगायची एवढं सांगितलं पण लोकांमध्ये इच्छा असेल तर आपण पुढे जाऊ शकतो आणि आमच्या तिथे एकदा एकमेकांना अशा आयुष्यात खूप उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आपणच गोष्टी पण माणसाच होती आणि माणसं ध्यास घ्यायला काही आपण झालं तुमच्या पाठींना काही सगळं हवं ह्याची नाव घेतल्याच्या पाठीमागे काय आठवण समजून आपण काम करतो